महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पुण्यात चांदणी लॉन्स येथे आयोजित चर्चासत्रामध्ये राज्य सरकारला थेट इशारा दिला। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आजपासून 3 महिन्यांचा वेळ द्या। 29 ऑगस्ट पर्यंत जर आरक्षण मिळाले नाही तर मी 2 रथ घेऊन मुंबईला जाणार आहे, एक विजय रथ आणि दुसरा अंत्ययात्रा रथ। या सत्रात बोलताना त्यांनी समाजातील गोरगरिबांना खोट्या प्रतिष्ठेत जगू नये असं सांगितलं। कर्ज काढून मोठ्या थाटामाटात लग्न करणे हे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरते। अशा लग्नांपेक्षा मुलाच्या आणि मुलीच्या वडिलांनी मिळून व्यवसायासाठी पैसे उभे करावे असा सल्ला त्यांनी दिला। राजकीय घडामोडीवर भाष्य करताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावलाय। जोड्या लावायला फडणवीस खूप हुशार आहेत, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणी न वागल्यास ते नवीन माणसं तयार करतात असा गंभीर आरोप त्यांनी केला। मराठा समाजाने आणि इतर समाजाने कोणत्याही नेत्याच्या भरवशावर न राहता स्वतःची लढाई स्वतः लढावी असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले। राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावरती चाललोय। दरवर्षी मी तिथं दर्शनासाठी जातो, फक्त त्यावेळेस ते तब्येत खराब नसल्यामुळं मुक्काम टाकत आम्ही जातो तिकडे। त्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या जनतेला राज्याभिषेक सोहळा उद्या आहे, परंतु आजच सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हालाही सगळ्या बांधवांना आजच शुभेच्छा देतो। देशमुखांचे कुटुंबीय देखील आले होते, काय नेमकी चर्चा झाली, काय म्हणणं आहे, कुठपर्यंत आलंय सगळं आणि सरकारकडून काय सांगितलं जातं या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात? नाही, देशमुख कुटुंबाची माझी काही चर्चा झालेली नाही, कारण ते पण रायगडाला चालले दर्शनासाठी, म्हणून आता 1-2-3 मिनिटाची भेट झाली आणि ते रायगडाकडे पुढे निघाले। एकूणच त्या विषयात काय प्रगती झाली तपासाची सगळ्या गोष्टींची माहिती? पटेल सर, तुम्ही आज पुण्यात आलात, आपल्याला इथलं हुंडाबळीचं केस तुम्ही मध्यंतरी सांत्वनपर भेट पण दिलेली, पण आता या निमित्तानं एक पूर्ण समाजातनं किमान ह्या पट्ट्यात तरी एक जनजागृती होताना दिसते। हुंडा द्यायचा नाही, घ्यायचा नाही, चांगल्या बैठका पार पडतात, आपणही आज इकडे बैठक घेत आहेत, तर काय पुढं कसं जावं समाजाने या सगळ्या गोष्टी? सगळ्यात महत्त्वाचं की आमची बैठकच नाही, बैठक नाही आहे चर्चेसाठी। फक्त काय पोरं असतील तरी या म्हणून सांगितलेलं होतं, कारण मी आज मुक्कामी पुण्यात राहतोय, तर तुम्ही चर्चेसाठी या। परंतु आता काही जणांनी ते दिले टाकून ते सोशल मीडियाला मोगमच बैठक घेणं असं, कारण बैठक अशी होत नाही, ती प्रचंड मोठी असते, पण ती चर्चा आहे। ठीक आहे, पोरवसाही त्यांनी टाकलं आहे, परंतु तुम्ही जो विषय घेतला तो खरंच महत्त्वाचा आहे की लोकांनी मनं बदलेले पाहिजेत। हुंड्यामुळं अनेक आपल्याला ज्या सवयी लागल्यात फुकट घ्यायचं, त्या बंद होणं खरंच खूप गरजेचं आहे। समाजहिताच्या गोष्टी सगळ्यांनी करणं गरजेचं। काय होतं बघा, हे मोठ्याल्या श्रीमंत लोकांकडून हे गरिबाकडे येतं। सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम तो सुद्धा आहे, श्रीमंतांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे आपण लग्न कसे करायचं। काय असतं, खेड्यापाड्यातले गोरगरीब लोक ज्यावेळेस श्रीमंताच्या लग्नाला येतात, मोठ्या राजकीय नेते अमके तमके त्यात बरेच आले, त्यांचा तो व्यासपीठ बघून, त्यांचा तो लवाजमा बघून खेड्यातला गरीब आलेला माणूससुद्धा मग त्याला या ते बघून गेलं की त्याला वाटतं ते दारू गोळा किती उडीला, तो मंडप कसा होता जेव्हा, मग आपल्या लिखीचं आपण तसंच करायचं। एक ते माणसाच्या मनावरती ते कोरलं जातं। खोटी प्रतिष्ठेत जगू नये गोरगरिबांनी, त्यांना आता ते कसले पैसे माहीत नाही आपल्याला। आपण चांगल्या विचारानं ही करून आपण आपल्या ऐपतीप्रमाणेच करू आणि ही हुंड्याचं ना परिवर्तन व्यवसायात केलं पाहिजे। दोघांचा काय खर्च होतो ना मंडपला, त्याला ट्रॅव्हल गाड्या लावायला, ट्रका जीपा टेम्पो लावायला, ते खर्च काढायचा, 5-50 जण इकडचे तिकडचे जमवायचे आणि ते व्यवसायाला पैसे द्यायचे। ही एक नवीन चांगला उपक्रम होईल। कमीत कमी तो सुशिक्षित बेकार म्हणून तर हिंडणार नाही, लग्न झाल्याच्या नंतर तुझीच मुलगी सुखात राहील। म्हणजे मुलीकडच्याने द्यायचे पैसे म्हणत नाही, दोघांनी सुद्धा, मुलाच्या बापाने पण आणि मुलींच्या पण, दोघांनी लग्नाचा खर्च काढायचा आणि त्याला व्यवसाय टाकून द्यायचा। हे मात्र 100% सगळ्यांनी याच्यात परिवर्तन केलं पाहिजे। परंतु हे काय आता श्रीमंतांनी सुद्धा मनावर घेणं खूप गरजेचं आहे। आपल्याकडे हल्ली जे प्री वेडिंग ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।